नमस्कार मित्रांनो, स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण जिओग्राफी MCQ भाग 3 मध्ये काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न पहिला, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? पर्याय आहे थळघाट, फोंडा घाट, पाल घाट, कुंभार्ली घाट। तर उत्तर आहे पाल घाट। 2 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत कोणत्या टेकड्या पसरल्या आहेत? पर्याय आहे दरकेसा, चिरोली, गाविलगड, भामरागड। तर उत्तर आहे दरकेसा। 3 नंबरचा प्रश्न आहे, प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? पर्याय आहे कोकण, खानदेश, विदर्भ, मराठवाडा। तर उत्तर आहे कोकण। 4 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? पर्याय आहे जळगाव, कोल्हापूर, धुळे, सांगली। तर उत्तर आहे धुळे। 5 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॅश डॅश हे घटक वापरले जातात। पर्याय आहे पर्जन्य, तापमान, मृदा, उताराची दिशा। तर उत्तर आहे उताराची दिशा। 6 नंबरचा प्रश्न आहे, सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी म्हणजे काय? पर्याय आहे संपूर्ण विनाश, राक्षसी लाट, बंदर लाट आणि हिंस्त्र लाट। तर उत्तर आहे बंदर लाट। 7 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला मँचेस्टर म्हणतात? पर्याय आहे मुंबई, भिवंडी, इचलकरंजी, बेलापूर। तर उत्तर आहे इचलकरंजी। 8 नंबरचा प्रश्न आहे, तिळाच्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे? पर्याय आहे सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद। तर उत्तर आहे जळगाव। 9 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तूर उत्पादन क्षेत्र सर्वाधिक आहे? पर्याय आहे धुळे, अमरावती, सांगली, सोलापूर। तर उत्तर आहे अमरावती। 10 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहे महाबळेश्वर, रत्नागिरी, नाशिक, नागपूर। तर उत्तर आहे महाबळेश्वर। थँक यू।